आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे. शिवरात्रीचे 9 वाजले आहेत. ऐकूया सूरसंवाद हा फरमाईशी गीतांचा फोन इन कार्यक्रम. सूरसंवाद अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. श्रोते हो, आज सूरसंवाद कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधते आहे मी माधवी मानकर. तांत्रिक सहाय्य लाभलंय बाळासाहेब खराटे आणि पांडुरंग टिकार यांचं. निर्मिती सहाय्य प्रकाश वैद्य यांचं. निर्मिती आहे आकाशवाणी अकोला केंद्राची. सूरसंवाद. श्रोते हो, नुकताच आपण डॉक्टर दिन साजरा केला. स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाविरुद्ध अहोरात्र लढणारे हे सगळ्यात आघाडीवर असणारे योद्धे आहेत. डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी हे माणसाच्या रूपातील देव आहेत याची प्रचिती आपल्याला या काळात आली. तेव्हा त्यांच्याप्रती अपार कृतज्ञता व्यक्त करत त्यांना खूप खूप शुभेच्छा देत करूया सूरसंवाद कार्यक्रमाला सुरुवात आणि घेऊया पहिला कॉल. हॅलो. आणि तुम्ही काय करता? मी शेती. आता मग सध्या काय कामं सुरू आहे शेतीमध्ये? काहीच नाही, आता पाऊसानं तर दडी मारली. पाऊस येण्याची वाट पाहणं चालू आहे आता. सुरुवातीला पाऊस आला तर तुम्ही पेरणी वगैरे काही केली होती का मग? हो, पेरणी केली ना, आता केली आम्ही सोमवारी पेरणी. हो का? रविवारी पाऊस आला होता, सोमवारी मग पेरणी केली आम्ही. तेव्हापासून पाऊसच नाही. हो, आपण सगळेच जण पावसाच्या प्रतीक्षेत आहोत. असं वाटलं होतं की यावर्षी उन्हाळ्याभर आभाळ होतं आणि परत बरोबर मृग नक्षत्रावरती पाऊस सुरू झाला होता, तर वाटलं होतं की यावर्षी छान पाऊस पडेल. पण तुम्ही म्हणता तसं खरंच पावसाने दडी मारून बसलाय पाऊस. कोरडवाहू आहे तुमची जमीन? हो, कोरडवाहू आहे ताई. तुमचा पहिलाच फोन लागला आहे आणि आपण शेतकरी आहात. माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते माननीय वसंतराव नाईक यांची जयंती आपण महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरी करतो. हो ना? तर या निमित्तानं शेतकरी बंधूंच्या सन्मानार्थ 2 ओळी म्हणते. ठेवून शेतीचं भान, जीवाचं करतो रान, पिकवतो तू म्हणून वाढलं जातं पान, बळीराजा तूच खरी महाराष्ट्राची शान, तूच खरी महाराष्ट्राची शान. आणखी काय सांगाल गुलाब भाऊ? शेतीला काही जोडधंदा वगैरे करता का तुम्ही? नाही, शेतीला काही जोडधंदा नाही. शेती झाली की झालं, मग काय उन्हाळाभर घरी. किती एकर शेती आहे तुमच्याकडे? 2 एकर. बरं, मग 2 एकरावरती कुटुंब चालतं तुमचं? हो, 2 एकरावर कसं 70-80 हजाराचा कापूस होते आम्हाला. अरे वा. बरं बरं. एकरी 10 कापूस पिकते ना. अरे वा वा. तुम्ही मग घरीच राबता की अजून बाहेरून काही मजूर वगैरे बोलावता? नाही, घरीच्या घरी. चला, तर तुम्हाला यावर्षी खूप जोमदार पीक होऊ दे अशी मी सदिच्छा व्यक्त करते आणि तुम्हाला ऐकवते माहेरच्या साडी चित्रपटातील हे अतिशय सुंदर गीत. धन्यवाद भाऊ. धन्यवाद. सासरलाही बहीण निघाली, सासरलाही बहीण निघाली, भावाची लाडी नेसली माहेरची साडी, नेसली माहेरची साडी. हळद लागली खुलली मेहंदी, कानी बुगडी नथनी बिंदी. हळद लागली खुलली मेहंदी,
कानी बुगडी नथनी बिंदी बोहल्यावरी नवीनवरी बोहल्यावरी नवीनवरी बावरली थोडी पडती अक्षदा डोई वरती सनई चौघडा गाणी गाती पडती अक्षदा डोई वरती सनई चौघडा गाणी गाती राम जानकी कृष्ण रुक्मिणी राम जानकी कृष्ण रुक्मिणी शोभे ही जोडी हॅलो हॅलो हा आकाशवाणीचे अकोला केंद्र आहे. कार्यक्रम आहे. समाज कार्यक्रम आहे ना ताई हा? हो हो मी रामराववाडीहून बोलतो, गंगाधर महाराज घुगे. बरं. रामराववाडी तालुका मालेगाव जिल्हा वाशिम. गाणं कुठलं निवडलंय? ताई गजानन महाराज आरती आहे का? थोडं आता आषाढ महिना आहे, वारी पंढरपूरची वारीचा दिवस आहे तर, आणि पंढरपूरची वारी सुद्धा यावर्षी मिळणार नाही असं संकेत आहेत. हो बरोबर. कोरोनाचं सावट सुद्धा आहे. हो हो ते आपल्याला पाळावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय कोरोना आटोक्यात नाही येणार ना. जिथे आपण हो, बरोबर आहोत आहे. तिथूनच आपण पांडुरंगाचं दर्शन घेऊया, मनोमन त्यांचं आपण स्मरण आपलं करूया. हे खूप महत्वाचं आहे, आणि आषाढी वारी आपल्याला आपल्या घरून सुद्धा करता येईल, कारण निसर्गाच्या नियमाप्रमाणे आपल्याला वागावं लागणार आहे. बरं. आणि विठू माऊलीची सुद्धा आपल्याकडून तीच अपेक्षा आहे की पूर्ण निर्बंध ठेवून तुम्ही वागा या काळामध्ये. हो ताई, तेच बरोबर आहे. हा. मित्र परिवार आहे आमच्यावाला. आता मित्रांची नावं आमचं सांगा. खेलोबागाची दत्तात्रय लगडे गुरुजी, हं. आणि गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोलीचे महाराष्ट्र पंचायत हं. तुझी सोटकचे आहेत, आणि त्या परिवार पूर्ण. बरं. आणखी मला सांगा की तुम्हाला छंद कुठले आहेत? मी आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये काही गुंतलेला असतो. माझ्याकडे पूर्ण आध्यात्मिक शास्त्र पुराणाची आध्यात्मिक ओढ आहे मला. बरं. चालू झाली त्यावेळेसपासूनची आम्ही कार्यक्रमाचे श्रोते आहोत. हो का? अरे वा, अतिशय जुने असे श्रोते आहात तुम्ही. कार्यक्रम खूप छान असतात आपले. काही उद्घोषकाची आवाज सुद्धा सुंदर आहे, तर कार्यक्रमाचे नियोजन पद्धत खूप खूप चांगली आहे. बरं, धन्यवाद धन्यवाद. आणि खरोखर स्तुती करावं अशी अकोला आकाशवाणी आहे. आपल्यासारखे श्रोते आकाशवाणी अकोल्याला लाभले आहे म्हणून आम्हाला सुद्धा उत्साह येतो चांगल्यात चांगले कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. हो हो हो. चला तर ऐकवते गंगाधरजी गजानन महाराजांची ही आरती. शिथो आपण ऐकत आहात सूरसंवाद हा फरमाईशी गीतांचा फोन इन कार्यक्रम आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून. शिथो आपण ऐकत आहात आकाशवाणी अकोला केंद्राचं प्रसारण FM 102.4 मेगाहर्ट्झवर. आकाशवाणी अकोला 102.4 मेगाहर्ट्झ. नातं विश्वासाचं, आपुलकीचं. FM 102.4 मेगाहर्ट्झवर हे आकाशवाणीचं अकोला केंद्र आहे. मेरे मन को किया तूने क्या इशारा,
छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा। जो कहे जीवन भर तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं, गीत तेरे बोलों पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं, मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा, शुक्र मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, शुक्र मेरे मन को किया तूने क्या इशारा। आजा तेरा आंचल ये प्यार से मैं भर दूं, प्यार से मैं भर दूं, खुशियां जहां भर की तुझको नजर कर दूं, तुझको नजर कर दूं, तू ही मेरा जीवन, तू ही जीने का सहारा, शुक्र मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, शुक्र मेरे मन को किया तूने क्या इशारा। उर्वरित भाग. श्रोतेहो, सूरसंवाद कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. हॅलो हॅलो, अकोला आकाशवाणीवरनं आम्ही बोलतोय. कार्यक्रम आहे नमस्कार मॅडम. सूरसंवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. हम वो नहीं जो मतलब से याद करते हैं, हम वो नहीं जो मतलब से याद करते हैं, हम वो है जो रिश्तों से प्यार करते हैं. क्या बात है. हम आपको याद आए ना आए, हम हर दिन आपको दिल से याद करते हैं. वा वा वा. धन्यवाद मॅडम. किल्ले धारूर, जिल्हा बीडहून सय्यद जलालभाई बोलतो मॅडम. कार्यक्रमात आपलं स्वागत. धन्यवाद. आणि तुम्ही जशी आमची आठवण करता तशी हो. क्षणोक्षणी आकाशवाणी पण आपली आठवण करत असते आणि आपल्या सेवेत अविरत रुजू असते. धन्यवाद आपले मॅडम. धन्यवाद. गाणं कुठलं निवडलंय कार्यक्रमात? गीताचे बोल आहेत मॅडम. दिल में तुझे बिठा के कर लूंगी मैं बंद आंखें, पूजा करूंगी तेरी. खूप सुंदर असं गीत आहे मॅडम. हो हो. म्हणजे तुम्ही तुमच्या मनातली भावनाच या गीतातनं व्यक्त करताय ना. आकाशवाणी हो, हो. अगदी तुमच्या हृदयात आहे असं तुम्ही बोललात आणि त्याला साजेसं गाणं निवडलं.
हो मॅडम, बिलकुल एकदम खरं बोललात मॅडम आपण. मित्रांची नावं सांगा. पैठणचे सुरेश जाधव, वारणाचे अमित लोंढे आणि अंबाजोगाईचे शेख इस्माईल पटेल आणि यवतमाळचे लक्ष्मणजी लोखंडे, हातगावचे बंडू पाईकराव आणि आष्टीचे सय्यद युनुस आणि दशरथ सागुते. आपण सुद्धा मॅडम. हो हो. आणि मला वाटतं पूर्ण महाराष्ट्रात तुमचा मित्र परिवार पसरलाय. हो मॅडम, आपल्या आकाशवाणीमुळेच आम्हाला हे मित्र भेटलेले मॅडम. हो ना. काय करता आपण? माझं किल्ले धारूर मध्ये फुटवेअरचं शॉप आहे मॅडम. हो. मग आता ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये गेले 1.5 वर्षापासून आपण कोरोना व्हायरसच्या वातावरणातून जातोय. लॉकडाऊन होतं, संचारबंदी होती, त्यामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कळीत झाली. तर तुमच्या कामावर कसा काय परिणाम झाला या कोरोनाचा? परिणाम नाही ना मॅडम काही. हो. दुकानाशिवाय एकच दुकानच आहे मॅडम आपल्याला. मुलाचं शिक्षण आहे, खूप परिणाम झालेला आहे मॅडम. जरा आता लॉकडाऊन कमी झालेलं आहे मॅडम. आता 7 ते 4 अशी दुकान उघड्यांची वेळ आहे मॅडम. त्यावेळेस आम्ही दुकान उघडतो. धंदा पण चांगला आहे मॅडम. आता पाऊस पाणी पण चांगलं झालेलं आहे. हो ना. म्हणजे हळूहळू आनंद जीवनात येतोय परत. बिलकुल बिलकुल मॅडम. पण काही पर्याय नव्हता या गोष्टीला, कारण परिस्थितीच इतकी बिकट आहे की आपल्याला लॉकडाऊन शिवाय पर्याय नव्हताच ना मॅडम, नव्हताच. त्यामध्ये आपण काळजी घेणे जरुरीच होतं मॅडम. हो हो हो. कशी काळजी घेतली तुम्ही मग स्वतःची? तर पहिल्यांदा तर आम्ही बाहेर कुठं गेलोच नाही मॅडम. अरे कधी जाण्याचा टाइम आला तर आम्ही तोंडाला मास्क लावून, सॅनिटायझरने हात धुवून आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं आहे मॅडम. आणखी तुमच्या गावामध्ये गावकऱ्यांनी कशी काळजी घेतली या काळात? अशीच आपला पूर्ण जे आमचं गाव धारूर जे तालुका आहे मॅडम, त्याच्यामध्ये आमचं जे नगरपालिका आहे त्यांनी पूर्ण गावामध्ये धूर फवारणी केलेली मॅडम. आणि वारंवार एक गाडी फिरती मॅडम की सर्वांनी आपली काळजी घेतली पाहिजे, तोंडाला मास्क लावला पाहिजे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे आणि जर बाहेर गेलात तरी हात स्वच्छ धुतले पाहिजे आणि स्वच्छता ठेवली पाहिजे. अशी रोज गाडी फिरत होती मॅडम. आता लसीकरण सुद्धा चालू आहे मॅडम. एवढी काळजी घेतली तर आपण खरंच कोरोनापासून स्वतःला वाचवू शकू. बिलकुल बिलकुल मॅडम, एकदम 100% खरं बोललात मॅडम आपण. हो हो. आणि स्वतः वाचलो तर आपलं कुटुंब सुरक्षित राहणार आहे, समाज सुरक्षित राहणार आहे. बिलकुल 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 मॅडम. आणि पुढे पण आपल्याला हे कडक निर्बंध पाळायचेच आहेत, कारण तिसऱ्या लाटेविषयी धोक्याचा इशारा दिला जातोय. बिलकुल मॅडम, बिलकुल. हो हो हो. चला, तर सय्यद भाई, कार्यक्रमात फोन केला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हॅलो, आकाशवाणीच्या अकोला केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. कार्यक्रम आहे सूरसंवाद. नमस्कार मॅडम. नमस्कार. नाव सांगा. मी आष्टी तालुका परतूर जिल्हा जालन्याहून सय्यद युनुस बोलतो मॅडम. अच्छा. आज बहुतेक सय्यद भाई नावाच्या लोकांचे योग खूप चांगले दिसतात आहे. आत्ताच एक सय्यद भाई नावाच्या श्रोत्यांचा फोन येऊन गेला. हो मॅडम, बरोबर. गाणं कुठलं ऐकायचंय? मला गाणं ऐकायचं आज मोहरा या चित्रपटातलं टिप टिप बरसा पाणी. सय्यद भाई, काय करता आपण? मला हॉटेल आहे मॅडम आष्टीमध्ये, व्हेज नॉन व्हेज. बरं बरं. तर आता तुमचं हॉटेल म्हणजे जीवनावश्यक सेवेमध्ये येत होतं, त्याच्यामुळे तुम्ही कोरोना काळात सुद्धा लोकांना सेवा दिली, नाही का? हो मॅडम, बरोबर आहे. आणि आमची पार्सल सुविधा चालू होती मॅडम. हो ना. आणि ह्या कोरोनामुळे काय परिणाम झाला तुमच्या व्यवसायावरती? तर परिणाम खूप झालेला आहे मॅडम. समजा आता ग्राहक येत नव्हते, आता चालू झालेले तर ग्राहक बी येत आहे आणि पार्सल सुविधा बी चालू आहे आपली. बरोबर आहे, कारण कोरोना काळात लोकांकडे काम नव्हतं आणि त्यामुळे काम नसलं की पैशांची आवक पण कमी राहते ना. त्यामुळे लोकांनी आपल्या गरजा मग कमी करून टाकल्या, हॉटेल वगैरे टाळलं. बरोबर. आणखी घरी कोण असतं? घरी समजेत आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, वहिनी आहे. बरं. एकत्र कुटुंब आहे? एकत्र कुटुंब आहे. हो मॅडम, बरोबर आहे. हो का? हो का? खूप मोठ्या गोतावळ्यासोबत आपण राहता. हो मॅडम. हीच आपल्या देशाची विशेषता आहे की आपण लोक एकत्र कुटुंब पद्धती खूप पाळून आहोत, मनापासून ती जगतो आहोत. आणि म्हणूनच मग अमेरिका, इंग्लंड सारखे सधन देश आहेत, त्या देशांच्या तुलनेत आपण सुखी आणि समाधानी आहोत. आणि त्या देशांच्या तुलनेत आपल्याकडे वृद्धाश्रम, घटस्फोटाचं प्रमाण पण खूप कमी आहे. याला कारण म्हणजे ही एकत्र कुटुंब पद्धती. हो. आणखी घरातले लोक काय करतात मग? काय नाही, आम्हाला हॉटेल आहे मॅडम आणि मोठा भाऊ तो 460 चलितो. म्हणजे तुम्ही सगळे घरातली लोक काबाड कष्ट करता. हो मॅडम. तुम्हाला ऐकवते मोहरा चित्रपटातील तुमच्या आवडीचं हे गीत. तर या गीतासाठी माझे काही मित्र होते मॅडम. सांगा. परवीन हागोने, दशरथ सागोते, गणेश भोरे, विष्णू भोरे, सय्यद सादिक, सय्यद जलाल,
आणि परमेश्वर शिंदे, दीपक जाधवी. बरं. हा, बोल. आकाशवाणी अकोला, रामदास पालेकर बोलतो अकोटून. आणि गाणं कुठलं निवडलंय? फर्ज मधलं जे एक 12 दिन ये आहे, 12 दिन ये गाये, ते आज आज माझा वाढदिवस हे आहे. बरं बरं. त्याच्यामुळे मग आज ते गाणं दिलं. अच्छा, तुम जियो हजारो साल. हो आमची पण हीच सदिच्छा आहे तुम्हाला आजच्या दिवशी. हो, थँक्यू मॅडम. हा हा हा. आणखी काय करता आपण? मी बांधकाम खात्यामध्ये होतो मॅडम, रिटायरमेंट झालेलं आहे. बरं. तर आज 11 वर्ष झाले बरं बरं बरं. रिटायरमेंट होऊन. ऐकवते तुम्हाला तुमच्या आवडी कार्यक्रम सूरसंवाद. गणेश मार्के बोलतो वांगरगाव. बोला गणेश भाऊ, गाणं सांगा. सध्या आराम चालू आहे शेतामध्ये. कुठलं काम सुरू आहे आता सध्या शेतात? काय नाही, पराठी आहे बघायची लावलेली 2 एकर. तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था आहे? पाण्याची व्यवस्था आहे ना. काय आहे व्यवस्था पाण्याची? बोरवेल आहे, बोरवेल. बरं बरं. गाणं सांगा आपल्या आवडीचं. तयास अजय देवगणचं गीत आहे, चित्रपटात अजय देवगण. अजय देवगणचं कुठलं? फेवरेट हिरो आहे ते. बरं बरं. पण कुठलं गाणं ऐकायचंय त्यांचं? इतिहास चित्रपटाला. आता तुम्ही तुमच्या आवडत्या अभिनेत्याविषयी बोललात. आवडती अभिनेत्री कोणती? अभिनेत्री काय आता काजलच आहे. अच्छा, म्हणजे ती जोडीच तुम्हाला आवडते नाही का? जोडी फेमस आहे मस्त. बरं बरं. आणखी मग आता तुमच्या आवडी निवडी विषयीच बोलूया. मला सांगा मग, आवडते गायक कुठले तुमचे? आपली कुमार सानू, हलका एकदी. बरं. आणि आवडता खेळ कोणता आहे तुमचा? तुमचं शिक्षण किती झालंय? क्रिकेट. मग तुम्ही खेळता का मग गावामध्ये क्रिकेट? हो, चालू असलं की उन्हाळ्यामध्ये खेळतो ना, सुट्टी उन्हाळ्यामध्ये. आता सध्या कसं कामाचे आहे दिवस, आणि कोणी खेळतच नाहीये. आवडता ऋतू कुठला? सध्या तर पावसाळाच आवडतो. पण बरं बरं. पावसाळा आवडतो नाही का? सध्या कसं हिरवीगार शेती झाली. आता मी 2 एकर पराठी पेरलेली आहे बागायची. सध्या खूप जागा लागते, रात्री पाणी नाही येऊन राहिलं दिवस झाले. तर जनावरांचा काव आहे खूप हरण्याचा. त्याच्यामुळे तुम्हाला जागं राहून शेताचं रक्षण करावं लागतं. हा, रात्रभर जागून शेताचं राखण करावं लागतं पराठी. आणि तुमच्या गावामध्ये हे कोरोनाचा प्रकोप कसा होता? पण आता काही नाही, सगळं सॅनिटायझर आपलं मास्क गीस लावून तसं विनाकारण कोणीच नाही हिंडत. बरोबर. बऱ्याच गावामध्ये कुटुंबाच्या कुटुंब कोरोनाच्या प्रकोपाला बळी पडले, त्याच्या विळख्यात अडकले ना. तुमच्या गावातल्या गावकऱ्यांनी चांगली काळजी घेतली म्हणजे? हा, चांगली काळजी घेतलेली आहे. आमचे सरपंच चांगली काळजी घेतात. बरं बरं. ठीक आहे मग गणेश भाऊ, ऐकवते तुम्हाला इतिहास चित्रपटातील तुमच्या आवडीचं हे गीत. धन्यवाद. सूरसंवाद, अकोला आकाशवाणीचा फोन इन फरमाईशी कार्यक्रम सूरसंवाद. सूरसंवाद कार्यक्रमात आपल्याशी संवाद साधला होता माधवी मानकर यांनी. तांत्रिक सहाय्य लाभलं होतं बाळासाहेब खराटे आणि पांडुरंग टिकार यांचं. निर्मिती सहाय्य होतं प्रकाश वैद्य यांचं. सूरसंवाद निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची. सूरसंवाद हा फरमाईशी गीतांचा फोन इन कार्यक्रम